13 जानेवारी 22 रोजी विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी कामकाजाला सुरुवात केली। उपाध्यक्ष म्हणून सन्माननीय काशेकर साहेब यांनी सुरुवात केली आणि आज 2 वर्षाचा कारकिर्दीचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे। आणि या 2 वर्षाच्या कारकिर्दीच्या निमित्ताने या जिल्हा बँकेच्या वाटचालीची काही माहिती सातत्याने आपण आपल्या माध्यमातून या जिल्हावासियांना, महाराष्ट्रातल्या सगळ्याच आमच्या बांधवांना देत आलो आहे। परंतु एकूण 2 वर्षाच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, या जिल्हावासियांच्या सहकार्याने आम्ही अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक पावलं उचलली, त्याच्यात यशस्वी झालो। त्याची माहिती या निमित्ताने सगळ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। खरं म्हणजे जिल्हा बँकांच्या ठेवींची वाढ ही साधारणतः 2 ते 3% दरवर्षी होत असते आणि आत्तापर्यंतच्या 38 वर्षाची वाढीचं प्रमाण हे साधारणतः 3 ते 4% घरात आपल्या जिल्हा बँकेचं राहिलं आहे। परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये आपण या ठेवींमधली जी वाढ आहे ही सुमारे 7% पेक्षा अधिक दराने आपण केलेली आहे आणि त्यामुळे 2200 कोटी रुपयांच्या ठेवींवरनं कामकाजाला आम्ही सुरुवात केली होती आणि आज रोजी आम्ही 2900 कोटी रुपयांचा टप्पा गाठत आलो आहे। आणि त्यामुळे ही उलाढाल वाढ होत असताना जिल्हा बँकेच्या एकूण कामकाजावर जिल्हावासियांनी व्यक्त केलेला हा खरा विश्वास आहे आणि त्यामुळे या विश्वासाबद्दल मी बँकेच्या वतीने सगळ्या ठेवीदारांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आम्ही 3000 कोटीचा टप्पा उद्या 31 मार्च अखेर पूर्ण करणार आहोत आणि या वर्षीची वाढ ही सुमारे 12% पेक्षा अधिक असेल आणि यावर्षी आम्ही निश्चितपणे महाराष्ट्रात पहिला नंबर आमचा जिल्हा बँकेचा असेल। मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्रात 3 नंबरला होतो आणि या वर्षीचा प्रथम क्रमांकासाठी आमच्या बँकेच्या सगळ्याच कर्मचारी, अधिकारी आणि प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये ठेवीदारांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे। आणि ही वाटचाल करत असताना आम्ही एकूण कर्ज व्यवहारामध्ये जवळपास 400 कोटी रुपयांची वाढ केली। कर्ज व्यवहारातल्या झालेल्या वाढींमुळे आमच्या बँकेच्या एकूण उलाढालीमध्ये वाढ झाला आणि 4100 कोटी रुपयाची उलाढाल असलेली बँक आज आम्ही जवळपास 5500 कोटी रुपयाचा टप्पा गाठत आलो आहे आणि पुढच्या 2.5 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये आम्ही तो 6000 कोटी रुपयांपर्यंतचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि खात्री आहे की आम्ही त्यामध्ये सुद्धा निश्चितपणे यशस्वी होऊ। हे करत असताना नफ्यामधली वाढ, कर्मचाऱ्यांसाठी विविध सेवा, त्यांना प्रोत्साहन देणं, त्या माध्यमातून या जिल्हावासियांना चांगली सेवा या बँकेच्या माध्यमातून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलो आणि म्हणून आमच्या बँकेच्या वतीने या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आम्ही सुरू केला आहे की ज्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत डोअर स्टेप बँकिंगसारखी सेवा ही सिंधुदुर्ग बँकेने सुरू केली आणि आम्ही महाराष्ट्रामधला तो पहिला प्रयोग होता आणि त्याच्यामध्ये आज जिल्ह्यातली जनता या योजनेमध्ये खूप चांगला आम्हाला सहभाग नोंदवताना दिसते आहे आणि म्हणून व्यवसायामध्ये अधिकाधिक उंची गाठावी यासाठी डिजिटल बँकिंगमधल्या वेगवेगळ्या पर्यायांवर आम्ही काम करायला सुरुवात केली आणि त्या पर्यायांवर काम करत असताना मग बँकेची वेबसाईटमधली सुधारणा असेल, यूट्यूब सारख्या किंवा फेसबुक सारखी माध्यमं असतील
याचा वापर करत असताना आम्ही चॅटबॉटची सुद्धा सुविधा सुरू करणारे देशातली पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून सुद्धा आम्ही नावारूपास आलो. आणि त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप बँकिंगची सुविधासुद्धा आता आम्ही सुरू करतो आहोत. इंटरनेट बँकिंगसारखी सुविधा सुरू करणारी पहिली DCC बनण्याचा मानसुद्धा आम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. आणि हे सगळं करत असताना या डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार वाढले पाहिजेत. जिल्हावासियांना सहजासहजी बँकिंग करता आलं पाहिजे. यासाठी ज्या ज्या सेवा देता येतील त्या सगळ्या सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि त्यामुळेच आज आपल्या असलेल्या CBS सिस्टमला ISO नामांकनसुद्धा प्राप्त झालं. आणि ही खरं म्हणजे जिल्हावासियांसाठी आणि आमच्या एकूण वाटचालीमधली महत्त्वाची घटना होती. आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्यामधला शेतकरी सक्षम झाला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य आम्ही दूध उत्पादनाला दिलं. आणि या दूध उत्पादनासाठी जी मोहीम आम्ही हाती घेतली त्याच्यामध्ये मागच्या 2 वर्षात आम्ही यशस्वी होताना दिसतो. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 2-3 वेळा दूध उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले गेले, परंतु काही कारणास्तव ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आणि म्हणून यावेळी मात्र हा प्रयत्न करत असताना जिल्हा बँकेबरोबरच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग असेल, गोकुळसारखी संस्था असेल, भगीरथसारखी NGO असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातल्या अनेक दुग्ध विकास सहकारी संस्था यांना सोबत घेऊन आम्ही एक वेगळं मॉडेल तयार केलं. आणि त्या मॉडेलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम जिल्हा बँकेने केलं. कर्ज प्रक्रिया अधिक सुखकर केली आणि शेतकऱ्याला प्रशिक्षण देण्यापासून, त्याला कर्ज देण्यापासून, त्याला शासकीय योजनेचा लाभ देण्यापासून त्या पुढच्या काळामध्ये त्याचं दुग्ध उत्पादन सुरळीत झालं पाहिजे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली. आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये जवळपास या महिन्याच्या शेवटपर्यंत मिळून 2000 जनावरं या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरून येत आहेत. अनेक ठिकाणी नवीन उद्योजक, नवीन शेतकरी या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केलीत. आपण ही उदाहरणं आपण या जिल्ह्यामध्ये बघू शकता की ज्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा पाया या निमित्ताने आपण रचू शकलो. आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जो संकल्प केला आहे 1 लाख लिटर प्रतिदिन दूध संकलन या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की आम्ही ठरलेल्या कालावधीमध्ये 1 लाख लिटर प्रतिदिन दूध संकलन निश्चितपणे उत्पादन करण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि याचबरोबर या जिल्ह्यातल्या महिलांसाठी मग पिंक ऑटो रिक्षा असेल, त्याच्याचबरोबर महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये कर्ज व्यवस्था असेल, त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना बँकेच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही केल्यात. आणि त्याचा परिणाम म्हणून सुमारे 20 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचं कर्ज वाढ या महिलांच्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये होऊ शकली. आणि महिलांचं सहभागाचं प्रमाण या निमित्ताने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यवसायामध्ये वाढू लागलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने आम्ही सिंधू उद्योग सहयोग केंद्र सुरू केल्यामुळे आणि आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या सहकार्यामुळे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, यासारख्या योजनांच्या माध्यमातून कर्ज वितरण करण्याची परवानगी या देशामध्ये पहिली बँक म्हणून आम्हाला त्याचा मान मिळाला. आणि त्याचा फायदा आज या जिल्ह्यातल्या अनेक होतकरू
नवीन उद्योजकांना आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून या योजनांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला। अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, शामराव पेजे महामंडळ असेल, यासारख्या महामंडळांच्या माध्यमातून सुद्धा अनेक उद्योजकांना आम्ही त्याचा लाभ मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालो। आणि याचबरोबर डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करतो आहोत। आणि म्हणून शेतकरी असेल, या जिल्ह्यातला युवक असेल, या जिल्ह्यातल्या महिला असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांपर्यंत जिल्हा बँकेची सेवा पोचली पाहिजे। आणि हे करत असताना या जिल्ह्यातल्या छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांनी या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपले उलाढाल करावी, यासाठीची योजनासुद्धा आम्ही आता बनवली आहे। नजीकच्या काळामध्ये त्यांना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून चांगली सेवा मिळावी, यासाठी मर्चंट ॲप सारखी नवीन कार्यप्रणालीसुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही सुरू करतो आहोत, की ज्याच्यामुळे या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपला व्यवसाय किंवा उलाढाल करणं सोयीस्कर होईल। अशा दृष्टिकोनातून या सेवेचा आम्ही प्रारंभ नजीकच्या काळामध्ये करतो आहोत। आणि म्हणून व्यापाऱ्यांनीसुद्धा या सगळ्या वाटचालीमध्ये व्यापाऱ्यांनी या जिल्ह्यातला महत्त्वाचा सहभाग आमच्या या उलाढालीमध्ये घेतलेला आहे। अनेक व्यापारी आता आमच्या बँकेबरोबर कामकाज करू लागले आहेत, आपली उलाढाल करू लागले आहेत। आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्यापर्यंत डोअर स्टेप बँकिंगच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। आणि म्हणून सर्वांगीण क्षेत्रामध्ये बँकेचा सहभाग असावा, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत बँक पोचावी, यासाठी प्रयत्न करत असल्यामुळेच आज बँकेची उलाढाल वाढण्यासाठी या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी खूप मोठा मोलाचं सहकार्य केलं। आणि त्यामुळे आपण ही उत्तुंग अशी भरारी मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही घेऊ शकलो। आणि म्हणून जिथे 4,100 कोटीवरनं केलेली सुरुवात आज आम्ही फक्त 2-2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे नजीकच्या मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही 6,000 कोटीचा टप्पा निश्चितपणे पार करू। आणि ही जी उलाढालीमधली वाढ, ठेवींमधली वाढ, कर्ज व्यवहारांमधली वाढ ही यावर्षी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची असेल, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आणि सहभाग घेतल्याबद्दल मी जिल्हावासियांना मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय चव्हाण साहेब असतील, निलेशजी राणे असतील आणि संचालक म्हणून आमच्या सोबत असणारे आमदार नितेशजी राणे असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातनं आम्ही सातत्याने ज्या पद्धतीने काम करतो आहोत त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या सुधारणा करून अधिकाधिक सोयीस्कर आणि सुलभ बँकिंग या जिल्हावासियांना करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढं या निमित्ताने मी सांगतो। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सोने तारण कर्ज व्यवहार हा तसा सगळ्या बँकांमध्ये सगळ्यात जास्त हा व्यवहार आमचा चालतो। आणि आतापर्यंत गेल्या महिन्यापर्यंत आम्ही प्रति तोळा 4200 रुपये कर्ज देत होतो, ग्रॅम प्रति ग्रॅम। या आजच्या जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची मीटिंग झाली त्या मीटिंगच्या दिवसापासून आम्ही ही मर्यादा प्रति ग्रॅम 5,000 रुपये अशी करण्याची घोषणा अध्यक्षांच्या वतीने मी करतोय। त्याचप्रमाणे ठेवीवरील व्याज जे आहे ते आम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी 0.25 ते 0.5 पर्यंत वाढ आम्ही यामध्ये केलेली आहे। मागच्या 3 महिन्यापूर्वी आम्ही एक विशेष ठेव योजना केली होती 8.25 व्याज दराची, आणि त्याला सिंधुदुर्गवासियांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्यावर त्यांनी विश्वास टाकला। त्यामुळेच आम्ही 5,500चा टप्पा
जानेवारी महिन्यातच पूर्ण करू शकलो. पुढच्या 3 महिन्यासाठी एक विशेष योजना आम्ही घोषित करतोय. त्यामध्ये 8% व्याजदर आम्ही ग्राहकांना, आमच्या ठेवीदारांना देतो आहोत आणि यालाही खूप चांगला प्रतिसाद पुढच्या 3 महिन्यात आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिंक रिक्षेचा जो विषय होता, मागच्या 8 मार्चला महिला दिनानिमित्त आम्ही ती घोषणा केली होती आणि जिल्ह्यातल्या अनेक महिलांनी या योजनेला प्रतिसाद दिला. आमच्या संचालकांच्या किंवा माननीय नितेशजी राणे यांनी विशेष पुढाकार या योजनेसाठी घेतला होता. त्या महिलांचं 15% जे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होते, हे कॉन्ट्रीब्युशन आम्ही भरलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांचा बॅच काढला, त्यांचं परमिट काढलं आणि अशा या रिक्षा आता रस्त्यावर दिसू लागलेल्या आहेत. याच धर्तीवर आमचे MSCB खात्याचे आमचे मंत्री आणि या कोकणाचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही जिल्ह्यातल्या कमर्शियल व्हेकल जे आहेत, टेम्पो जे आहेत, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक टेम्पोसाठी आम्ही एक नवीन धोरण तयार करतो आणि या धोरणाप्रमाणे MSCB खात्यामार्फत महिलांसाठी 33% आणि पुरुषांसाठी 25% असं सरसकट त्याला सबसिडी आहे आणि ही योजनेचा प्लॅन आणि ह्या योजने धोरण लवकरच आम्ही जाहीर करतो. अशा 3 विशेष घोषणा आम्ही करतो जेणेकरून पुढच्या 2 महिन्यामध्ये याचा परिणाम आमच्या सगळ्या व्यवहारावर निश्चितपणे होणार आहे. धन्यवाद.